चल आल्या. चल 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 चला चला रे गाड्यांनो. चला चला माऊली चला पुढे. सरळ चल की सरळ चल ना. सरळ चल. कुठे पडतोय इकडे खाली. काय रे. चला माऊली. लाल्या गोट्या. लाल्या गोट्या. चला 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 माऊली चला. चला पुढे चला चला पुढे. हात जोडा चला पुढे. हात जोडा चला पुढे. चला चला माऊली. मोबाईल दान पेटी. चला माऊली चला. चला चला माझ्या आज्याला थोडं कष्ट कमी करून द्या. जाम काम केलंय त्यांनी. चला चला. चल की पुढं नाही पडत तू खाली. चल चल चल. हो. चला चला आता चला. चला पुढं. तर माऊली तुम्ही बघताय बाबा आणि मी काम करतोय. काम तर करतेच. तिकडच्या ज्या दगड्या सुरुंग लावून फोडलेल्या आहेत ना त्या पट्टा तो पूर्ण त्यांना खाली करायचा आणि इकडं या तालीच्या खालच्या बाजूला त्यांना भरायचं आहे. पूर्ण भरणी टाकायची. त्यामुळे सगळं चाललंय. सकाळी आलोय आम्ही. तिथे लवकरच आले ते. मी पाणी घेऊन आलो मागून. हे करायचं आहे म्हटले. ठीक आहे करूया आज दिवसभरात जितकं होईल तितकं करूया. आजचा 5वा दिवस आहे सिंगापुरामध्ये. त्यांच्यासोबत जितका टाइम घालवा तितका चांगला. आता भूक लागली. आता बघू काय करते. सोडतायत वाटतं. भाकर वगैरे खाऊया मग परत येऊया. ठीक आहे. तुम्हाला दाखवतो नक्की कुठला भाग आहे. रामकृष्ण हरी माऊली. आजचा जवळजवळ 5वा दिवस आहे सिंगापुरामध्ये. ही मागे जी दिसते ती आईची ताल आहे. म्हणजे ह्या तालीमध्ये जवळजवळ आम्ही 5 म्हण भात निघता दरवर्षी. आणि इकडे एक नवीन एक ताल बनवायचं आहे अजून. म्हणजे हा पूर्ण पॅच पूर्ण घ्यायचा त्याच्यामध्ये. ते बघू अजून टाईम आहे त्याला. पण हे काय झालं माहिती आहे इथे दगड लागलेला. तर हे जे फोडून जे सुरुंग काढलं आहे ना
सुरुंग लावून जो फोडून दगड काढला आहे बारीक बारीक, हा सगळा दगड त्यांना इकडं घ्यायचं आहे. हे सगळे जे ढिगळे दिसत आहेत ना, हे सगळे आजोबांनी बनवलेत. म्हणजे इकडचे सगळे दगडे इकडे तिकडं जमा केले तिथं. आता हे फक्त इकडनं उचलून इकडे तालीची खालची बाजू आहे, त्या खालच्या बाजूमध्ये भरणे टाकायचे. कारण की काय होतं माहिती आहे, ह्या तालीमध्ये इकडे एक, ही ताल जी घातली आहे इकडे, ही जी बस दिसत असेल तुम्हाला इथं आतमध्ये, तर तिथे ती पाणी मुरतं आहे. त्यामुळे ही बहुतेक आता किंबहुना पडू शकते. त्यामुळे इथं एक नवीन अजून एक ताल बनवणार खाली ह्या पॅचमध्ये. इथे खाली बाबांनी चालू केले काम. फक्त ही सगळी माती म्हणा, हे दगडधोंडे सगळे ह्या पूर्ण फिलअप करून ह्याच्या लेवलला घ्यायचं सगळं. आणि व्यवस्थित पावसाळ्यात त्याच्या अगोदरच केलं पाहिजे, कारण की सगळी माती तोपर्यंत वाहून वाहून ह्या सगळ्या वड्यांमध्ये इथं जमा होईल. कारण की तिथं ताल एकदा म्हणजे घातले दगडा मोठमोठ्या की हा पॅच पूर्ण भरून येईल. ह्या मोठमोठ्या दगड्या सगळ्या मधोमध खाली जाणार तिकडे. असं आजोबांचा प्लॅन आहे. ती प्लॅनमध्ये सक्सेस घेतलं पाहिजे आपण सगळ्यांनी म्हणजे जे काय आहेत ते काम करायला. अशा प्रकारे आजचा दिवस सुरू झाला आहे. आता बघू नवीन नवीन काय काय शिकायला मिळते. मी आऊत टाकायला पहिल्यापासून थोडंफार येत होतं. लहानीमध्ये मी शिकलेलो. काय नाही, त्यांना फक्त सवय लागलेली असते, होऊन जातात कामं. इथे कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये वाटतं बहुतेक, तेव्हा नाचणी सगळी पेरलेली. त्यावेळेस नाचणी म्हणा, ह्या तालीमध्ये भात लावलेले, तिकडं पण भात लावलेले, असं सगळं आहे. तुम्हाला ओळख करून देतो आमच्या बैलांची. हा लाल्या आहे, हा उंबरे आहे पांढरावाला. तो लाल्या, हा उंबरा, दोघांची जोडी. त्यांच्या जोरावरतीच ही सगळी कामं होत आहेत. असं सगळा परिसर आहे. तिथे काही मगाशी न वानर येऊन बसलेला जंगली. चला 11 वाजलेत. आता काम आम्ही हे इतकं ऊन लागेल म्हणून बंद करतोय. इतके दगड सगळे खाली वरून फेकलेत इकडे खाली मॅन्युअली भावांनो, मॅन्युअली. म्हणजे ह्याचे काय बोलतात त्याला, बैल वगैरे सगळे घेऊन हे सगळे दगड इकडं टाकलेत. माहिती आहे, आजोबांना काम करताना फोन घेतलेला आवडत नाही. त्यांना असं वाटतं की मग हे काम नाही करते. फोन हातामध्ये असला की त्यांना असं वाटतं की नुसते काम चोर आहेत. त्यांना आवडत नाही फोन वापरलेला. चला जाऊया घरी. हे असे ताल आहे मोठे. इकडे खाली गावची स्मशानभूमी आहे. अंत्यविधी वगैरे सगळे इकडे त्यांचे केले जातात सगळ्यांचे. कसं झालं माहिती सांगतो तुम्हाला. वडिलांचे आई वडील ते लहानपणीच वारलेत. म्हणजे जवळजवळ ते जन्म झाला आणि काही महिन्यांच्या असताना आई वारली. तेव्हा कसं इकडे काही सोय नव्हती, दवाखाना नव्हता, काय नाही, सगळं लांब सगळं. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी घडल्या. आणि वडिलांना म्हणजे वडिलांच्या बाबांना त्यांचं पण ते 4थीला असताना ते वारले. तर मग वडिलांनी जे काही बोलतात ना, लहानपणी किंवा बालपण त्यांचं पूर्ण चुलत्या मालत्यांकडं त्यांच्याकडं पूर्ण हे केलं आहे, त्यांच्यात गेलं आहे. त्यामुळे त्यांना जसा एक आईवडिलांचा आधार असतो ना, तो इतका नाही मिळाला आहे. त्यामुळे जे काय ते सध्या आता मग आईचे आईवडील म्हणजे हे बाबा पोटे ह्यांच्यासोबतच आमचं पूर्ण बालपण गेलं आहे.
बाबू पोटे हे आईचे वडील. मग त्यांच्यासोबतच सगळं लहानपण ते सगळं शेतीतली कामं म्हणा ही छोटी मोठी ते सगळं आम्ही त्यांच्यासोबतच शिकत आले. माझा भाऊ म्हणा बहीण म्हणा त्यांना सगळ्यांना यांचाच असा आधार आहे सगळ्यांचा. आम्ही जेव्हा पण उतरतो तेव्हा ह्यांच्या घरी उतरतो. इथेच आमचं सगळं. आमचं घर आता नवीन बनलं आहे पण इकडेच असतो आम्ही जास्त करून. चला आता बैलांना पाणी पाजूया. बैलांना पाणी पाजला, मी पण पाणी पिलं, हातपाय धुतले, जरा फ्रेश झालो. आणि आता आईने भाकरी बनवली असेल ती खायची. खूप भूक लागली, इतकी भूक लागली की काय सांगू. 11 11:30 होऊन गेलेत. जेवून घेऊया जरा, बघू काय ते पुढचं. चला मंडळी भेटूया लवकरच. दुपारचं जेवण झालं, जरा वेळ 1 तासभर झोपलो आणि मग हे सगळं बाबांनी आणि मी सगळं सामान आतमध्ये ठेवून दिलं, जे काय भिजू नये म्हणून. ते सगळं पत्रे म्हणा, फाटी म्हणा, सगळ्या गोष्टी शेड बनवून ठेवले. बघू आता कसं काय करायचं पुढे. चला पहिला जाऊया आता. मस्त आता आंघोळ वगैरे झालेली आहे, चाय वगैरे पिऊया आणि जेवणाची तयारी करूया. बाबांसोबत काय बनवायचं बघूया. चला जेवण वगैरे करून लवकरच होतात गावी सगळे. चला रामकृष्ण हरी माऊली. झोपूया आता. आई हरभरे दळते. आई दळते बघा कशी. कुटुंबाचा पाठव हे काय नाही त्याला काम आहे. असं पण नीट पाडू. पदर घ्या की. मग घेतला. आईने दळलं आणि शिड्याच्या चण्यामधून डाळ काढली. आता ह्याचं पीठ बनवणार आणि भजं बनवणार आई. आमची तान्ही आई, तान्हाबाई आजीचं नाव आहे आमच्या. चला उद्या सकाळी भजं खाऊया. लिंबवणीच्या झाडामागे
चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही. झोप चल, गुड नाईट, शुभरात्री मंडळी, रामकृष्ण हरी, माऊली. चला.